बातमी अन्न आणि औषध प्रशासनाच्या एका निर्णयासंदर्भात अॅनालॉग पनीरवर राज्यात वर्षभरासाठी बंदी असणार आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही हे पनीर वापरण्यास मनाई असेल। महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले। राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बनावट आणि मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या अॅनालॉग पनीरच्या विक्रीवर राज्यात आगामी वर्षभरासाठी पूर्णपणे बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि भेसळखोरांचे धाबे तणाले। इतकंच नव्हे तर आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाला दिले आहेत। याबाबत अॅनालॉग पनीर विक्रेत्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। पाहूया। आपण आता आहोत सुधीर डेअरीच्या दुकानात आणि आपल्या समोर हे फ्रेश पनीर आहे। आपण बघतोय की हे जे पनीर आहे हे फ्रेश पनीर अगदी स्पॉन्जी आणि अतिशय तोंडात विरघळणारं असं हे पनीर आहे, ज्यामध्ये रबर टाईप हे लागत नाही। यामध्ये आपण जर बघितलं तर ह्याचे तुकडे देखील जे आहेत ते सहज पडतात। आपल्याबरोबर खरं तर सुधीर डेअरीचे जे मालक आहेत ते आपल्याबरोबर आहेत। त्यांना आपण विचारणार आहोत की नेमकं अॅनालॉग पनीर आणि साधं पनीर यामध्ये फरक काय आहे, कशा पद्धतीने हा फरक आपण प्रेक्षकांना सांगू शकतो। नॉर्मल पनीर हे मुळात गाईचं किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलं जातं। त्याला हीटअप करून कर्डल केलं जातं इदर विथ लेमन और सायट्रिक ॲसिड, आणि हे इट्स अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन किंवा कॅल्शियम। आणि तेच ॲनालॉग पनीरमध्ये काय जे होतं, ते दुधातलं मिल्क फॅट असतं त्याला रिप्लेस केलं जातं इदर विथ पाम ऑइल और एनी सोर्स ऑफ व्हेजिटेबल फॅट। ते आपल्या म्हणजे इट कॅन कंटेन हाय लेवल ऑफ ट्रान्स फॅट, जे आपल्या हार्ट डिसीजचे लक्षणं देऊ शकतात। डेफिनेटली डिमांड वाढणार पनीरवर, कारण की ॲनालॉग पनीर हे कमी रेटमध्ये सेल केलं जातं आणि नॅचरल जे पनीर आहे त्याचं कॉस्ट हायर आहे, आणि मॅन्युफॅक्चरिंग जे मेथड म्हणजे कॉस्टिंग आहे ते पण नॅचरल पनीरला जास्त होतं आणि ॲनालॉग पनीर हे कमी रेटमध्ये बनू शकतो। त्यामुळे आता वर्षभरासाठी अॅनालॉग पनीर आपल्या जेवणातूनच हद्दपार झालेलं पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपा आमदार विक्रम पाचपुते हे सुद्धा जोडलेले आहेत। विक्रमजी, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय हा FDA कडून घेण्यात आलेला आहे, तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आहे। कसं बघता या निर्णयाकडे? हा निर्णय अतिशय महत्वाचा निर्णय आहे। मी मार्च 2025 ला हा विषय सभागृहात प्रथमतः घेतला होता आणि त्याच्यानंतर सातत्याने मी पाठपुरावा करत होतो, कारण हा निर्णय होणं खूप गरजेचं होतं। म्हणजे जसं मगाशी आता ज्या डेअरी उत्पादकांनी अॅनालॉग पनीर रिअल पनीर उत्पादकांनी जे मांडलं की अॅनालॉग पनीर हे किती घातक आहे, म्हणजे याच्यावरनं तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नाची व्याप्ती समजू शकता। मी ज्यावेळेस हा प्रश्न सभागृहात मांडला होता त्यावेळेस अनेकांना असं वाटलं होतं की मी 70% पनीर जे म्हणतोय म्हणजे अशी कोणती वस्तुस्थिती त्यामध्ये नाहीये। पण आज जी ऑर्डर जर तुम्ही पाहिली तर ह्या ऑर्डरमध्ये आयुक्तांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही गेल्या वर्षभरात, म्हणजे माझा प्रश्न हा मार्च 25 ला झाला, त्याच्यानंतर एप्रिल 25 पासून त्यांनी काही सॅम्पल्स कलेक्ट केले होते आणि हे सॅम्पल कलेक्शन मध्ये म्हणजे 300 सॅम्पल्स कलेक्ट केले, त्यातले जवळजवळ 100 साधारण किती 110 सॅम्पल्स मध्ये त्यांना अडचण ही त्रुटी जाणवल्या होत्या आणि त्यातले 30 सॅम्पल 109 सॅम्पल मध्ये त्यांना त्रुटी जाणवल्या होत्या 35% सॅम्पल्स मध्ये, आणि त्यातले 30 नमुने हे खाण्यासाठी घातक आहे, म्हणजे ते नॉन एडिबल आहेत अशी परिस्थिती आहे। म्हणजे मी जी वस्तुस्थिती सांगत होतो ते आज ह्या ऑर्डरमध्ये स्पेसिफाय होतंय, त्या ऑर्डरमध्ये क्लिअर झालेलं आहे। त्यावेळेस माझी मागणी अशी होती की FDA कडे तितका स्टाफ नाहीये, कोणतीही गोष्ट मॉनिटरिंगसाठी जर आपल्याकडे एजन्सी नसेल तर मॉनिटरिंग करू शकत नसेल तर प्रोहिबिशन आपण त्याच्यावरती केलं पाहिजे, आणि आता हे प्रोहिबिशन आणलेलं आहे। म्हणजे ही ऑर्डर अतिशय स्वागतार्थी आहे, फक्त आता याची अंमलबजावणी अतिशय महत्वाची आहे। मात्र विक्रमजी, इतका घातक हा प्रकार असून, हा पनीर इतका घातक आरोग्याला असून तुम्ही 2025 मध्ये या संदर्भात मागणी केली होती, त्यासाठी तुकाराम मुंढेंना FDA मध्ये काय यावं लागतं? या अधिकारानं हा निर्णय होऊ शकला? एक मिनिट मला करेक्ट करू द्या। हा मुळात काय झालं की ह्याच्यामधल्या काही त्रुटी होत्या, कायद्यातल्या काही गोष्टी होत्या की ज्याचं कोणी युटिलायझेशन करत नव्हतं। मी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा पाठपुरावा करत होतो। पूर्वी म्हणजे सुरुवातीला नार्वेकर साहेब हे आयुक्त होते, त्याच्यानंतर दुबे पाटील हे आयुक्त झाले, त्याच्यानंतर
तुकारामजी मुंडेंना जे आणलं गेलं त्याच्यासाठी मी खूप पाठपुरावा, म्हणजे मी त्यांना आणावं यासाठी नाही, तर आयुक्तांनी काम करावं, आयुक्तांनी ऍक्शन्स घ्यावेत, आयुक्तांनी जे कायद्यामध्ये प्रावधान आहेत याचं युटिलायझेशन करावं, याच्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना ज्यावेळेस इथं आणलं त्यावेळेस मला चांगलं आठवतंय, माझं मुंडे साहेबांशी बोलणं झालं होतं. त्यांच्यासाठी हे 2 स्टेप खाली येणं होतं. तर त्यांची पोस्टिंग करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खाली प्रशासनाला सांगून ही जे आयुक्त पद आहे हे आयुक्त पद 2 स्टेप वरती आणलं. कारण त्यांचं मत असं होतं की डायरेक्ट आयएस जर कोणी ह्या पदावरती आला तर नक्कीच त्याचं काम करण्याची पद्धत ही सुधरू शकेल. त्यामुळे तुकारामजी मुंडे साहेब आले आणि सगळ्यात महत्वाचं ब्लेसिंग इन डिस्गाइज झाल्यासारखं आहे. आणि त्यांनी कायद्यातले जेवढे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याचं युटिलायझेशन करायला सुरू केलं. कारण एवढं सोपं नव्हतं. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे की त्यांनी आज अॅनोलॉग पनीर हे बॅन केलेलं आहे. आता याच्यानंतर याचं इम्प्लिमेंटेशन महत्वाचं आहे. आणि ते झाल्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न राहणार आहे, तो म्हणजे अॅनोलॉग चीज. आजही अॅनोलॉग चीज हे रेग्युलर चीज म्हणून विकले जात आहे. म्हणजे आजही चीज बर्गर असतील, चीज पिझ्झाज असतील, याच्यामध्ये रेग्युलर चीज किंवा ओरिजिनल चीज न टाकता तिथे अॅनोलॉग चीज टाकलं जातं. त्यामुळे शेवटी काय होतं की आज ते काम करतात आहेत, धडाडीने काम चालू आहे. मी मागेही सांगितलं, चांगल्या कामाचं आम्ही समर्थन करायला आहोत, पण ज्या ज्यावेळेस काम कुठे तोच मुद्दा, पुढे तोच मागे पुढचा वाटेल. मुद्दा आहे विक्रमजी. आता बंदी तर घातले वर्षभरासाठी अॅनालॉग पनीरवर, मात्र ब्लॅकने किंवा तो बाजारामध्ये विक्रीसाठी येणारच आहे किंवा येऊ शकतो, यावर कशी बंदी असेल किंवा तो बाजारामध्ये येऊच नये यासाठी काय पावलं उचलणार? मुळात काय झालं, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. याच्यामध्ये बंदी फक्त विक्रीवर नाही घातली गेली, तर बंदी मॅन्युफॅक्चरिंग वरती घातली गेलेली, बंदी स्टॉकिंग वरती घातली गेली आहे, बंदी डिस्ट्रीब्युशनवर घातली गेलेली आहे. त्यामुळे आता एफडीए कडे खूप स्कोप आहे कारवाई करण्यासाठी. काय होतं, नुसती विक्रीवर बंदी असेल तर मग मॅन्युफॅक्चरिंगला कंट्रोल करता येत नाही, डिस्ट्रीब्युशन मध्ये कुठे जे काय ट्रान्सपोर्टेशन मध्ये काही मटेरियल सापडलं त्याच्यावर काही कारवाई करता येत नाही. पण ह्या ऍक्ट मध्ये सगळ्या त्यांनी प्रोव्हिजन्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना हे सगळं करणं सोपं आहे. म्हणजे मी मागे पण सांगितलं होतं की फूड सेफ्टी ऍक्ट 2006 मध्ये इतक्या प्रोव्हिजन्स आहेत की कमिशनर कोणताही जो निर्णय घेईल, दिस डिसिजन शुड बी कन्सिडर्ड ऍज अ ऑफिशियल गव्हर्नमेंट गॅजेट, असं ह्या त्यांच्या कमिशनरच्या डेफिनेशन मध्ये ठीक. केंद्र सरकारने सांगितलंय. म्हणजे कमिशनरचा निर्णय म्हणजे केंद्र सरकारचं गॅजेट आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. अशी म्हणजे इतके मोठे पॉवर्स ह्या पदासाठी आहेत. दुर्दैवाने युटिलायझेशन झालं नव्हतं, आता ते झालंय. आणि ते आज का होत आहे, तर 2011 पासून याचं इम्प्लिमेंटेशन चालू झालं. 2006चा ऍक्ट होता, 11 पासून इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. आणि केंद्र सरकार 2020 पासून केंद्र सरकारने हा विषय खूप सिरियसली घेतला आणि याचं इम्प्लिमेंटेशन करायला लावलं. त्यामुळे आता हे सगळं आपल्याला दिसतंय. म्हणजे काय होतं की सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात. कायदा असेल, कायद्यातले ज्या तरतुदी आहेत, त्याचबरोबर कायदा वाचण्याची पद्धत, त्याचबरोबर जनतेतला अवेअरनेस. आज मला हे इम्प्लिमेंटेशन का होऊ शकलं? मी प्रश्न मांडला, त्यास अॅनालॉग चीज अनेकांना माहिती नव्हतं, अॅनालॉग पनीर अनेकांना माहिती नव्हतं, कारण तो पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्याच्यानंतर आपल्यासारखे मीडिया हाऊसेस आहेत, इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांनी हा प्रश्न जनतेपर्यंत नेला आणि जनतेमध्ये चर्चा सुरू झाली की आम्हाला रिअल पनीर पाहिजे. त्यामुळे जनतेतला अवेअरनेस, जनजागृती हा अतिशय महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे माझी आपल्या मार्फत ही विनंती आहे की आता हा कायदा तर आलाय, पण ह्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर एकटं ठीक सरकार, आहे. प्रशासन याला आपण लायबल धरू शकत नाही. जनजागृती अतिशय महत्वाची राहणार आहे. नक्कीच. विक्रमजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.